दिवस बदलवला. अगोदर कोणता होता? दत्ता. हा, ती दत्ता दत्ता आहा आहा करत होती, एकदानी तुटली होती. आता मनीच मनी झाल्याच्या नंतर तिला आता पतीला सांगायचं होतं, अहो ही मनी गोळा करा, पण असे सांगता येत नाही ना. मग आता अंगातला देव बदलावला आणि आता दुसऱ्या पद्धतीने सांगायला सुरुवात केली. आता तिने ते देव बदलावला. आता ती म्हणायला लागली सैलानी बाबा सैलानी. ऐका, ती आता म्हणायला लागली सैलानी बाबा सैलानी, तुटली हो माझी एकदानी, इकडे तिकडे गेले म्हणी, हा एक म्हणी तो एक म्हणी, उचलून घ्या ना तुम्ही धनी, सैलानी बाबा सैलानी. मला हे सांगायचं आहे, हे भजनाचे प्रकार आहे. हे असणारं भजन वेगळं आहे, संत महात्म्यांचं भजन वेगळं आहे. देव एकाच असेल, देवाचे प्रकार अनेक आहे. देवाला भजण्याचे प्रकार जरी अनेक असले ना, तरी वारकरी संप्रदायामध्ये जे भजन आहे त्या भजनाला असणारं फार मोठं महत्व आहे. आणि ते महत्व जर कोणी जर प्रकटित केलं असेल तर ते आमच्या ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी प्रकटित केलेलं आहे. अशा असणाऱ्या ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे. आणि या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांनी असणारा कळस रचला. आणि कळस रचल्याच्या नंतर सुंदर प्रकारचं आता हे मंदिर उभं झालं. सुंदर प्रकारची वास्तू उभारणी झाली. आणि वास्तूची उभारणी झाल्याच्या नंतर आता त्या कधी कधी त्या वास्तूला ध्वज लावला पाहिजे ना. ध्वज लावल्याच्या नंतर त्या वास्तूला शोभा येते ना. आता सुंदर प्रकारचा ध्वज आता वरती लावण्यात येतोय. आणि कोण आहे हा ध्वज? हा असणारा ध्वज जर कोण असेल तर त्या आमच्या श्री संत बहिणाबाई महाराज आहेत. आणि त्या असणाऱ्या बहिणाबाई महाराजांच्या रूपानं हा असणारा ध्वजा फडकतोय. अभंगाचं शेवटचं चरण. बहिणी भडकती ध्वजा, बैलमने भडकती ध्वजा, ध्वजा बहिणी मने भडकती ध्वजा, बहिणी मने भडकती ध्वजा. Oh,
ध्वजा